हॅलो, नमस्कार. मी आज हा पहिला व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओचं टायटल आहे MPSC आणि मूर्खपणा. या व्हिडिओमध्ये मी कोणत्या गोष्टी बोलणार आहे? एकतर ओळख करून देतो. दुसरं काही मला टेलिग्राम चॅनलविषयी बोलायचं आहे. तिसरं MPSC क्लासेस रिलेटेड. चौथं राज्यसेवेचा रिझल्ट जवळ आलाच आहे, तरीही मला कट ऑफ विषयी माझं ओपिनियन मांडायचं आहे. आणि पाचवा आहे नेक्स्ट स्टेप आपली काय असायला हवी या रिलेटेड. तर पहिला माझी ओळख करून देतो. मी काही माझं नाव सांगत नाही, पण मी UPSCच्या 4 मेन्स लिहिल्या आहेत. CSE IFOS मिळून एक इंटरव्ह्यू दिला आहे UPSCचा. MPSCच्या 2 मेन्स लिहिल्या आहेत. आणि यावर्षी जी राज्यसेवा झाली आहे त्याचा माझा स्कोअर फारच बॉर्डरवाला आहे. होईल काय नाही माहीत नाही, पण ग्रुप सीचा स्कोअर असा आहे की इझिली क्लिअर होईल. व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश काहीही नाही. मला स्वतःलाच इतकं फ्रस्ट्रेशन आलं आहे, स्वतःलाच इतका राग आला आहे की तो राग कुठंतरी मला वेंट करायचा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि दुसरं की मला बघायचं होतं की यूट्यूब कसं काम करतं, नेमकं कशाला व्ह्यूज येतात, कुठली व्हिडिओ व्हायरल जाते. लोक काही ओपिनियन मांडतात आणि ते काही व्हायरल होऊन जातं, तर ते मला शिकायचं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काही उद्देश नाही. मला स्वतःलाच इतका राग आला आहे, फ्रस्ट्रेशन आलं आहे, ते कुठंतरी वेंट करायचं होतं. आणि त्याच्याबरोबर जर हे कळालं बसून बसून काही कामं नाही, तर हे करता येईल. तर सगळ्यात सुरुवातीला नाव न सांगता ओळख करून दिलेली आहे. दुसरं मला माझं ओपिनियन मांडायचं आहे टेलिग्राम चॅनल रिलेटेड. जर तुम्ही मागच्या 1 महिन्यातले MPSC राज्यसेवेच्या रिलेटेड टेलिग्राम चॅनलवरचे जर मेसेज पाहिले, तर त्यांचा मेसेज आहे लवकरच सेकंड आन्सर की वेळी. तुम्ही जर सेकंड आन्सर कीचा अभ्यास केला तर फर्स्ट एक्झाम झाल्यानंतर फर्स्ट आन्सर की 3-4 दिवसांनी येते. त्याच्यानंतर सेकंड आन्सर की त्याच्यानंतर जवळपास 2 महिन्यांनी येते. त्यामुळं आपणाला एक रँडमली अंदाज आहे की ती किती तारखेला येणार आहे. पण टेलिग्राम चॅनल्स टाकतात लवकरच. मग त्यांच्या लवकरचच्या मेसेजनंतर 8, 10, 15 दिवसात कधीही सेकंड आन्सर की आली तर हे त्यांचंच क्रेडिट. सांगितलंच होतं तुम्हाला की आम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर आता राज्यसेवा रिझल्टच्या रिलेटेड जर तुम्ही बघितलं प्रिलिमचा रिझल्ट, तरी त्यांचे मेसेज काय आहे लवकरच. लवकरचचा मेसेज जर त्यांनी दुपारी 1 वाजता टाकला तर तो दिवस संपेपर्यंत त्या दिवशी जर रिझल्ट आला, नेक्स्ट डेला जर आला, नेक्स्ट वीकला जरी आला, तरी लवकरच. आणि त्याचं क्रेडिट त्यांना घ्यायचं आहे की आम्ही सांगितलंच होतं. पण यांना काहीही माहीत नाही. नाही कुठल्या टेलिग्राम चॅनलला, नाही कुठल्या यूट्यूब चॅनलला, नाही कुठल्या क्लासेसला कोणताही रिझल्ट डेटचा अंदाजा नाही. पण त्यांना त्या गोष्टीचं क्रेडिट घ्यायचं आहे. आपण ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते त्यावेळेला काही रँडम मेसेज करायचा आणि त्याचं क्रेडिट घ्यायचं. जसं कोविडच्या वेळेला होत होतं की प्रत्येकजण इतके घाबरलेले की त्यांना काहीतरी तशा त्यांच्या भीतीचा उपयोग करून घ्यायचा आणि त्याचं क्रेडिट नंतरनं घ्यायचं, काही काम न करता. त्यामुळं मला वाटते की हे मूर्खपणा आहे. मूर्खपणा, कोणाला काही माहीत नाही. त्याच्यानंतर मला बोलायचं आहे MPSC क्लासेसचं जे मार्केट आहे मजेशीर. प्रिलिम्सची एक्झाम झाल्यानंतर फर्स्ट आन्सर की येण्याच्या अगोदरच यांचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ यायला चालू झाले होते. त्यातला मला एक व्हिडिओ लक्षात आहे. फार मोठ्या MPSC मधल्या क्लासचं नाव आहे. ते लाईव्ह व्हिडिओ घेत आहेत,
बेंगाल फ्लोरिकॉनचा एक क्वेश्चन होता. तर त्या शिक्षकाचं असं म्हणणं आहे की याचे जर गुगलवर फोटो पाहिले तर हा कायम पाण्यात उभा असतो, म्हणून हा ॲम्फिबियन. अरे किती मूर्खपणा आहे हा. आणि हे शिक्षक आपणाला शिकवतात. ग्रुप बी ग्रुप सीचे जर तुम्ही एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ बघितले फर्स्ट आन्सर की यायच्या अगोदर, तर त्याच्यात तो GDPचा काहीतरी पर्सेंटेजचा होता. रँडमली गुगल सर्च करतात, जे सगळ्यात वरती उत्तर दिसते हेच यांचं आन्सर. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं स्टार्टअपचं काहीतरी पर्सेंटेज विचारलं होतं. रँडम गुगल सर्च करतात, त्यांना नाही कुठली PDF उघडून बघायची आहे, नाही काय वाचायचं आहे. गुगल केल्यानंतर AIचा वरती जे सगळ्यात वरती जो रिझल्ट येतो तेच यांचे आन्सर. स्वतःचं काहीही डोकं चालवायचं नाही. ग्रुप बी ग्रुप सी रिलेटेड आणखीन एक जण एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ टाकतो, तो तर इतका मजेशीर आहे की जोड्या जुळवाचा जर क्वेश्चन आला तर त्याचं म्हणणं कसं की अरे ऑप्शन बघा, याचं Aचं आहे, याचं Bचं आहे, C आहे, D आहे, किंवा हे DCBA आलं तर त्याचं म्हणणं आहे की अरे किती सोपं आहे. ABCD आन्सर आलं किंवा DCBA सोपं आहे. अरे सोपं कसं असेल मूर्ख माणसा, त्याचा आन्सर आपणाला माहीत पाहिजे ना. नाहीतर तो असं म्हणतो की अरे पहिलाच ऑप्शन आहे, किती सोपं आहे. अरे सोपं कसं असेल, तर अभ्यास करायला पाहिजे, त्याचं उत्तर यायला पाहिजे, त्याच्यानंतर ते सोपं आहे. विदाऊट अभ्यास करता कसं असेल. त्यामुळं मला वाटतं की मूर्खपणा, फक्त त्यांचा क्लासच चालवायचा आहे, काही देणं घेणं नाही त्यांना. तुमच्याशी उद्या सकाळी तुम्ही मेलासा तरी त्यांना काही देणं घेणं नाही. मला म्हणायचं आहे की अरे एक प्री संपूपर्यंत ते तुम्हाला ह्याचा रिझल्ट लागूपर्यंत दुसऱ्या प्रीचं चालू करतात. ते तुम्ही किती लाख रुपये भरले, काय केले, तुमचा रिझल्ट काय आला, त्याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांना. पुढच्या प्रीचा लगेच त्यांची ॲडव्हर्टाईज तुम्हाला यूट्यूबवर, टेलिग्रामवर. त्यामुळं तुम्ही काहीही झालं तुमचं तरी त्यांना काहीही देणं घेणं नाही. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे माझा, कट ऑफ रिलेटेड. झाला आता रिझल्ट येईल, आता तरी रिझल्ट यायलाच पाहिजे, कारण MPSCनं फारच शेवट केला. तर मला कट ऑफ रिलेटेड बोलायचं आहे. मी MPSCमध्ये चुकीचा स्कोअर सांगणारे इतकी मुलं पाहिली, इतकी कॅन्डिडेट्स पाहिले की अरे काय, म्हणजे ह्या मार्केटमध्ये कोणालाही खरं बोलायचं नाही. त्याच्यानंतर ते एक डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यांनी गुगल फॉर्म भरून त्यांनी मार्क्स मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये लक्षात येईल की इतके चुकीचे मार्क्स आहेत. 200+ मार्क्स लोकांनी त्या गुगल फॉर्ममध्ये भरले. अरे कसं शक्य आहे. काही लोकांचे मार्क्स 140.25, 130.75. अरे हा स्कोर येईलच कसा. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, 1/4 निगेटिव्ह आहे, तर एकतर स्कोर 140 यायला पाहिजे, 140.5 यायला पाहिजे, किंवा 141 यायला पाहिजे. हे स्कोर पॉसिबलच नाहीत. पण इतकं खोटं बोललं जातं, इतकं मजेशीर कट ऑफच्या बाबतीत. आणि काही टेलिग्राम चॅनलचे बघितला तर 115 ±5. अरे 110 ते 120 ही काही रेंज आहे का. काहीही यांना माहीत नाही. पण काहीही यांना बोला. काही क्लासेस तुम्ही गुगल करून नोव्हेंबर महिन्यातले फर्स्ट आन्सर की आल्यानंतर यूट्यूब करून तुम्ही व्हिडिओज बघा. अरे सेम व्हेकन्सीज आहेत. MPSC राज्यसेवा आणि MPSC फॉरेस्टला 150च्या जवळपास व्हेकन्सीज आहेत. तर MPSC फॉरेस्टचा कट ऑफ हा कधीही कमीच येणार, कारण त्याला इलिजिबिलिटी आहे की तुमची डिग्री कोणती आहे, हाईट किती आहे. UPSCमध्ये जर बघाल तर एक रँडम 1000 व्हेकन्सीज सिव्हिल सर्व्हिसेसला आहेत आणि फॉरेस्टला 150 व्हेकन्सीज आहेत याच्या अगोदर. त्यामुळं UPSCच्या फॉरेस्टचा कट ऑफ हा फार जास्त येतो, 15 ते 18 मार्क्सने जास्त येतो. त्याचं मेजर रिझन आहे व्हॅकन्सीजमध्ये डिफरन्स आहे. पण MPSCमध्ये जर व्हॅकन्सी सेम असतील
तर फॉरेस्टचा कट ऑफ हा 100% कमीच येणार, कारण त्याला इलिजिबिलिटी आहे. पण काही यूट्यूब चॅनल तुम्ही बघितले, क्लासेस फेमस आणि मोठे क्लासेस आहेत, त्यांनासुद्धा एवढी मात्र गोष्ट लक्षात आली, किती मोठा मूर्खपणा आहे हा, की तुम्ही विद्यार्थ्यांना 10 वर्ष झालं शिकवायला आहे आणि सेम व्हॅकन्सीज जर असेल तर फॉरेस्टचा कट ऑफ कमी येईल, इतकं जर तुमच्या लक्षात येत नसलं तर मजेशीर आहे, मजेशीर. त्याच्यानंतर मी हे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांचं चॅनल बघितलं, त्याचा जो गुगल फॉर्म होता तो, आणि काही चॅनल्सचं बघितलं आणि कट ऑफ कसा MPSCचा लागतो. त्यामुळं मला माझं वैयक्तिक एक ओपिनियन द्यायचं आहे की 114 ते 116 हा ओपनचा कट ऑफ लागू शकतो. हां बरं, मला त्या डेप्युटी कलेक्टर यांचा जो गुगल फॉर्म आहे त्याच्यात मी जसं सांगितलं की 0.25 0.75 हे स्कोअर जसे पॉसिबल नाहीत, तसा माझं ओपिनियन आहे हे चुकीचं असू शकतं की जर त्याच्यामध्ये तुम्ही स्कोअर बघितला, जर प्रिलिम्स MPSC राज्यसेवेचे 2 क्वेश्चन कॅन्सल झाले, त्यामुळे 98 क्वेश्चनचं नुसार मार्क्स लागणार. त्याच्यामध्ये तुम्हाला 98मधले तुमचे 71 बरोबर आले किंवा 72 बरोबर आले, तर काय स्कोअर येईल? -1/4 आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे, जर समजा की 71 क्वेश्चन्स जर तुमचे बरोबर आले तर तुमचा जो स्कोअर येणार आहे तो स्कोअर हा होईल 142, आणि 71 जर बरोबर आले तर तुमचे चुकले 27, तर तुमचा हा 1/4 किती होतो आहे, तर त्याचा जो स्कोअर येणार आहे त्या स्कोअरची एक रेंज आहे. त्या स्कोअर हा एक ठरलेला आहे, काय पॉसिबल आहे जर तुम्ही सगळे अटेम्प्ट केले तर हा स्कोअर येऊ शकतो 128.5 येऊ शकतो, आणि हा स्कोअर असा येईल जर तुम्ही 98 अटेम्प्ट केले आणि 71 जर तुमचे करेक्ट आले आणि 27 जर तुमचे चुकले तर. पण तुम्ही आणि ह्याच्यानंतर मग दुसरा स्कोअर कुठला पॉसिबल आहे, याच्यामध्ये 2.5 मार्क जर ॲड केले तर 131 हा स्कोअर इथं पॉसिबल आहे. याच्यामधले जे स्कोअर आहेत 128.5 ते 131 याच्यामधले स्कोअर कधी पॉसिबल आहे, जर तुम्ही अटेम्प्टच केला नाही तर. आणि इतक्या वर्षाचा माझा अनुभव जो आहे, एकतर MPSC राज्यसेवेमध्ये एकतर 1/4 निगेटिव्ह आहे, UPSCला 1/3 आहे. तर मोस्ट 99% लोक हा 100 अटेम्प्ट करतात, आणि ज्यांना 125+ स्कोअर आहे ते तर 100च अटेम्प्ट करतात. त्यामुळं तसा जर आपण बघितला तर याच्यामधले स्कोअर कधी पॉसिबल आहेत, ज्या वेळेला तुम्ही अटेम्प्टच केला नाही तर त्याच वेळेला पॉसिबल आहे. म्हणजे तुम्ही 98चे मार्क्स जर नाही, तुम्ही 97 अटेम्प्ट केले किंवा 96 95 अटेम्प्ट केले तर ते मधले स्कोअर कुठेतरी पॉसिबल आहेत. म्हणजे 128.5 त्याच्यानंतर 131, त्याच्यानंतर याच्यात 2.5 मार्क जर ॲड केले तर 133.5 हे जे मधले स्कोअर आहेत ते स्कोअर फक्त तुम्ही जर अटेम्प्ट केला तरच पॉसिबल आहे. पण तुम्ही त्या डेप्युटी कलेक्टर यांच्या चॅनलवर ज्यांनी गुगल फॉर्म भरला, इतके खोटे फॉर्म्स आहेत, इतके खोटे फॉर्म्स. हे माझं ओपिनियन आहे, कदाचित हे चुकीचं असू शकतं. काही मुलं असू शकतात की ज्यांनी अटेम्प्टच केला नाही, त्यांनी कमी अटेम्प्ट केला, पण मला वाटतं की फार ते निग्लिजेबल असतील. 125+ स्कोअर येतो आहे तर तुम्ही एकतर जुने आहात आणि तुम्हाला कसं अटेम्प्ट करायचं माहिती आहे, त्यामुळे मोस्टली तुम्ही पूर्णच अटेम्प्ट करा. हे माझं ओपिनियन आहे, कदाचित ते बरोबर असेल, कदाचित चूक असेल, मला माहीत नाही. पण ह्या सगळ्या बेसिसवर माझा कट ऑफचा अंदाज आहे 114 ते 116 ओपनचा. बघू, या गोष्टीला काही अर्थ नाही, कारण येईल जाता रिझल्ट, पण मला माझं एक ओपिनियन मांडायचं होतं आणि बरोबर येते काय बघायचं होतं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे नेक्स्ट स्टेप. इतकं हे टेलिग्राम आणि क्लासेसचा मूर्खपणा बघितल्यानंतर मला म्हणणं आहे, नेक्स्ट स्टेप, कोणालाही देव बनवू नका. लोकांनी टेलिग्राम चॅनलला देव बनवले, सर तुमच्यामुळे झालं, सर तुमच्यामुळे झालं. अरे कोणालाही देव बनवू नका, त्यांना त्यांचं काम बघायचं आहे. तुम्हाला ज्या क्लासेसमधून जे मटेरियल चांगलं मिळतं आहे, ज्या व्हिडिओ चांगले मिळतात त्या घ्या, तुम्ही क्लिअर व्हा आणि सोडून द्या, त्यांना देव बनवू नका. आणि हे मी सांगू शकत नाही की अरे बॉर्डरवर स्कोअर आला तर अभ्यास कर किंवा हा कर तो कर. अरे मलाच काय अभ्यास करायचा, ग्रुप B करू, ग्रुप C करू, राज्यसेवा करू, फॉरेस्ट करू,
का पुढचा UPSC करू याचं मलाच माहीत नाही, त्यामुळं मी सांगू शकत नाही. पण मी एवढं सांगू शकतो की कोणालाही देव बनवू नका. सगळेजण स्वतःच्या फायद्याचं बघत आहेत, तर तुम्हीसुद्धा तुमच्या फायद्याचा विचार करा. फक्त मला ह्या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं, आणि अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या, पण पहिल्याच दिवशी फार ज्ञान देतोय असं व्हायला नको म्हणून फार काही जास्त बोलत नाही. बऱ्याच गोष्टी आणि ओपिनियन मांडायचं होतं, पण पहिल्याच दिवशी फार ज्ञान देतोय असं वाटायला नको, म्हणून मी हा व्हिडिओ इथं संपवतो. फक्त मला बघायचं आहे की माझा कट ऑफचा अंदाज बरोबर येतो का, आणि हे जे मला फ्रस्ट्रेशन आलं होतं ते वेंट करायचं होतं. ह्याच्या पुढच्या भविष्यात जर माझ्याकडून ॲस्पिरंट्सला, उमेदवारांना काही जर मदत झाली मटेरियलमध्ये, टेस्ट सिरीजमध्ये, तर बघू, झाली तर झाली. जर माझं आयुष्यात चांगलं झालं तर बघू, काहीतरी करता येईल. पण आत्ता तरी तो काही प्लॅन नाही. फक्त मला हे 2-3 ओपिनियन मांडायचे होते, आणि हा कसं काम करतं यूट्यूब हे बघायचं होतं. त्यामुळे सकाळी सकाळीच उठून काही कामधंदा नाहीत म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. त्यामुळं थँक्यू जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर. आणि जर कोणाला खरोखरच जर तुम्ही सांगत होतो स्कोर की याच्यामधला स्कोर पॉसिबल नाही, जर असा खरोखरच कोणाला स्कोर हा मधला असेल, त्यांनी अटेम्प्टच केले नाहीत, 98चं आहे पण तुम्ही 97च अटेम्प्ट केले, 96 अटेम्प्ट केले, तर त्यांनी कमेंट करून सांगा. अशी किती मुलं आहेत मला बघायचं आहे की ज्यांना 125+ स्कोर आहे आणि त्यांनी अटेम्प्ट केलेले नाहीत. बघू. थँक्यू.